आणि आता टॉप 9 राजकीय बातम्या। माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसतानाही 20 कोटी मिळवतोय, सरवणकर यांचं वक्तव्य। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। तर ऑडिओ क्लिपमध्ये लक्ष्मण हाके यांना पैशांची ऑफर। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं हाकेंची लाच काढली। कथित ऑडिओ क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही। मला बदनाम करण्याचा प्रयत्न, पैशांच्या ऑफरवरून व्हायरल व्हिडिओ क्लिपनंतर लक्ष्मण हाके यांची ही प्रतिक्रिया। हाकेंना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र, हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाही, विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया। हाकेंनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहू नये, वाकड्या नजरेने पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा हा इशारा। कोण दीपक केदार, मी नाव ऐकलं नाही, लोक बोलत असतात, टीका करत असतात, लक्ष्मण हाके यांचं दीपक केदार यांना प्रत्युत्तर। परमेश्वराचे मोठे उपकार, आम्हा ब्राह्मणांना आरक्षण नाही, यूपीमध्ये ब्राह्मणांचं महत्त्व तसंच महाराष्ट्रात मराठ्यांचं महत्त्व, मात्र जातीपातीपेक्षा माणूस गुणांनी मोठा, गडकरी यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो, काही ठिकाणी जेवणावळीसाठी 100 बोकड कापावे लागतात, संजय गायकवाड यांचं विधान। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यावं, प्रकाश सोळंके यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। धनगर बांधवांच्या हिताचा निर्णय घेण्याची प्रकाश सोळंके यांची मागणी। आणि आता काही मोठ्या बातम्या। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाविरोधात मोर्चा। या मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। मराठा आरक्षणाच्या GR विरोधात गोंदियामध्ये ओबीसी एल्गार मेळावा, तर मोठ्या संख्येने ओबीसी बांधव एकवटणार। हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याची मागणी। 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा, हर्षवर्धन सपकाळ आणि तुषार कांते यात्रेचं नेतृत्व करणार। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला होणार सुरुवात। 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान यात्रा चालणार। शरद पवार यांची राष्ट्रवादी उद्या सांगलीमध्ये शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत। पडळकरांच्या जयंत पाटील यांच्या संदर्भातील वक्तव्याचा करणार निषेध। सुप्रिया सुळे यांच्यासह महत्त्वाचे नेते उद्या सांगलीत जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाउंट हे काही काळासाठी हॅक झालं होतं, तर एकनाथ शिंदे यांच्या अकाउंटवरती तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ दिसत होते, पण काहीच वेळात एकनाथ शिंदे यांचं ट्विटर अकाउंट पुन्हा झालंय रिकव्हर। भाजप युवा मोर्चाच्या वतीने पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रनचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही मॅरेथॉन। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा। फडणवीसांची ही प्रतिक्रिया। राहुल गांधी पुराव्यानिशी आरोप करताय, आणखी बऱ्याच गोष्टी राहुल गांधी पुराव्यानिशी देशासमोर आणणार। धैर्यशील मोहिते पाटील यांची ही प्रतिक्रिया। सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी, स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांची मागणी। विद्यापीठांमध्ये सर म्हणणं बंद करा, स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांची ही मागणी।